आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले. आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोन मध्ये ते बोलले. त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात. 5 मिनट के अंदर पूरा प्रेस मुझे खाली चाहिए. क्या संबंध है? आरोपी को साइड से लेके जाओ. क्यों जरूरत इतने VIP ट्रीटमेंट की? क्या जरूरत है? हम क्या उसको मारने वाले? कॅमेरा ऑन करून त्यांच्या लेडी पोलीस ऑफिसरला सांगितलं तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, ह्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार 353. ही मुजोरी पोलीस स्टेशन मध्ये तर हे करतातच, सामान्य पब्लिकला सुद्धा ते तसं ट्रीट करतात. क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स and they should never be given any VIP treatment. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. पोलिसांनी त्यांना VIP वागणूक दिल्याचा आरोप उपस्थित वकिलांनी व्यक्त करत संतापानं आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माध्यमांसमोर व्यक्त केल्या. वकील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांच्या या पक्षपाती आणि विशिष्ट वागणुकीवर वकिलांनी कडाडून आक्षेप घेतला. त्यामुळे कोर्टाच्या आवारात काही काळ पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र दिसून आलं. मात्र पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचं काम केल्याचं स्पष्टीकरण दिलंय. आज कल्याण कोर्टामध्ये एक प्रकार घडला जो आम्हाला सगळ्या जनतेला दाखवून द्यायचा आहे. ओके, अँड वी आर अगेन्स्ट इट. आज आम्ही सगळे ऑफिसर्स ऑफ दी कोर्ट आमच्या कोर्ट प्रिमाइसेस मध्ये रोजच्या कामाप्रमाणे प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लॉबी ठिकाणी उभे असतो. आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले आणि हे सगळे पोलीस आम्हाला पण धक्काबुक्की करत होते. आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोन मध्ये ते बोलले, ज्याच्यावर आम्ही पण प्रतिकार केला. आणि त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात आणि आम्ही या सगळ्याच्या अगेन्स्ट आहोत. आम्ही हे बिलकुल सपोर्ट करत नाही. क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स अँड दे शुड नेव्हर बी गिवन एनी VIP ट्रीटमेंट. काय तुमची पुढे काय करणार आहात या संपूर्ण प्रकरणात? आम्ही कोर्टरूम मध्ये गेलो, ऑनरेबल जज साहेबांना सगळं सांगितलं की आमच्याशी ते कशा पद्धतीने बोलले, वकिलांशी आम्हाला धमकावलं. कॅमेरा ऑन करून त्यांच्या लेडी पोलीस ऑफिसरला सांगितलं तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, ह्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार 353, वकिलावर गुन्हे दाखल करणार. ही मुजोरी पोलीस स्टेशन मध्ये तर हे करतातच, सामान्य पब्लिकला सुद्धा ते तसंच ट्रीट करतात. आम्हालाही ते तिथे तसंच ट्रीट करतात. वेरॅज पोलीस स्टेशन हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्स वरती तिथे सगळं चालतं. तर ही दादागिरी जेव्हा जेव्हा ते लोक इथे कोर्ट प्रिमाइसेस मध्ये येतात तेव्हा आमच्यासारखे कुठलेही वकील याच्या पुढे खपवून घेणार नाही. आम्ही हा काळा कोट याच्यासाठी घातलेला नाही आणि हेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. हम वहाँ पे जब खड़े थे तो तभी पुलिस ऑफिसर आए और बोले कि मुझे पूरा प्रीमाइसेस, मुझे 5 मिनट हा पूर्ण प्रीमाइसेस मला खाली 5 मिनट के अंदर पूरा प्रीमाइसेस मुझे खाली चाहिए. क्या संबंध है? आरोपी को साइड से लेके जाओ. आपके पास मैन पावर है. हियर मोर देन 50 पुलिस ऑफिसर्स, हियर मोर देन 50 ऑफिसर्स इन DCP डिवीजन में जितने सब. तो क्यों जरूरत इतने VIP ट्रीटमेंट की? क्या जरूरत है? हम क्या उसको मारने वाले? हमारा अधिकार नहीं, वो माननीय न्यायालय का अधिकार है न्याय करना. हम तो उसको मारने वाले थे क्या? नहीं ना. तो उसको क्यों इतनी सिक्योरिटी चाहिए? हमें हमारा काम करने दीजिए, हमारा काम रोकिए मत. वो कह रहे हैं कि आप 5 मिनट के अंदर मुझे ये सब खाली करके चाहिए. वो क्या सेलिब्रिटी है क्या? सेलिब्रिटी ट्रीटमेंट दे रहे आप उसको? सेलिब्रिटी ट्रीटमेंट किसी को भी नहीं देनी चाहिए, ऐसी एक गलत बात है. और सेलिब्रिटी ट्रीटमेंट ही पुलिस दे रही है. वकील लोगों को धमकाया गया है कि आपके ऊपर 353 दाखिल करेंगे. ये पैटर्न बन गया है. ये पैटर्न ही बन गया है. वकीलों को धमकाओ, डॉक्टरों को धमकाओ, मारो, हॉस्पिटल में एडमिट हो जाओ. जस्ट पैटर्न. हमको एक्यू से कुछ लेना देना नहीं, लेकिन पुलिस का जो बिहेवियर है वकील लोगों के साथ वो अच्छा नहीं है कि उन्होंने हमारा इंसल्ट किया. हमारे कोर्ट में आके उन्होंने हमको बोला है कि आप ये 2 मिनट में खाली करो. इसका क्या मतलब वो है कि हम क्या उसी के लिए आए क्या? एडवोकेट हो, हाँ. इसके बारे में क्या आगे की कार्रवाई करोगे? हमने माननीय न्यायाधीश महोदय के पास, मैं एडवोकेट अभिनय रविंद्र अड़सूल न्यायाधीश महोदय के पास गया. मैंने सब ये चीजें मेंशन की तो न्यायाधीश महोदय ने जो संबंधित अधिकारी को बुलाया उसको समझ दिया कि इट इज नॉट अ वे ऑफ टॉकिंग. अभिनय रविंद्र अड़सूल, ॲडव्होकेट अभिनय रविंद्र अड़सूल. सुनावणी दरम्यान केवळ तक्रारदार, आरोपी, संबंधित वकील आणि सरकारी वकील यांनी उपस्थित राहावे असे कोर्टाचे निर्देश असल्याचं पोलिसांनी सांगत हा परिसर रिकामा करायला सांगताना काही वकिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप वकील संघटनांकडून करण्यात आलाय. हा परिसर न सोडल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही वकिलांनी केलेला आहे. या प्रकरणात वकिलांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. एकंदरीतच घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.